लक्ष्मी मम गृहधनं पूरय पूरय स्वाहा। अश्वस्थामा बलिव्यासो हनुमंतोश्च युजना कुपा परशुरामस्य सप्तैते चिरंजीवीना। जे 7 चिरंजीव आहे त्यातील हनुमंतराय आपले म्हणजे एक चिरंजीव बघा। म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ते अजरामरच आहेत असे आपले मारुतीराय। आणि बोल मध्ये अशी शंका वाटता असंख्य झाडं आपल्या हिंदू धर्मामध्ये वड पिंपळ रुमळ म्हणजे आंबो ऑक्सिजन देणे आणि धार्मिक विधीसाठी सुद्धा वापरली जातात ही पानं म्हणा त्याचं खोड मूळ। मग त्या मारुतीरायाच्या गळ्यामध्ये ती रुईची माळा का जरा सांगा जमलं तर सांगा। त्या निमित्ताने आमच्या सुद्धा अभ्यासामध्ये भर पडेल। समोरच्या गोष्टी काही आपल्याला माहिती नसत तर त्याच्याकडून घेऊचा म्हणजे सगळी सुख पानं फुला सांगलंय इतक्या सगळ्या त्याच्या गळ्याची ना रुईची माळा त्याच्याबद्दल मला शंका येतात। ती रुईच्या पानाची का माळा जरा प्रयत्न केला कसा अधिक बडबडण्यात काय अर्थ नाही। ह्या चालू म्हणजे त्यांनी सुरुवात केली जशा तसं आम्ही त्या उत्तरा दिली होत। आता पुढे गजर हा त्यांच्याकडे मेन पॉइंट म्हणजे गजर असतो बघा। आणि गजरात ते आता हात करू शकते का मी कळ काढण्यासाठी जो गणाचा विषय सांगलाय ना की तो गण तुम्ही उद्या ऐकता असत की लोक बोलण्यात आलो गण तो ऐकता म्हणायचा ते कधी काय म्हणतो तो पॉइंट गावलेला म्हणजे त्यांची कळ काढण्यात मला तो पॉइंट गावला म्हणजे कळ बरीचशी काढली आहे त्यांची। त्यांना इतक्या कळ काढून थंड गावाचा असत आणि स्वभाव जो थंड आम्ही ऐकलंय बातमी ऐकलंय की ते तसे काय करू शकत नाही। आणि मेन आधी करून त्याला म्हणजे कारण काय त्यांनी ते आपल्या गळ्यात भगव्या धारण केलेला त्याचं मान म्हणून ना त्यांचा राखणार गरजेचा। माझ्यासारख्या माणसाचा गावठी माणसाचा विषय सोडून द्या आम्ही कसल्याचे बंधन करत नाही आहोत। ना सोना ना चांदी फळे सोने आणि रुपये आम्हा मृत्यूके समान कोणी सांगला तुकाराम महाराजांनी। आणि त्याचंच नाव घेणारे त्या संतांचीच नाव घेणारे हातीत ब्रेसलेट आणि अंगठी ते तुकाराम महाराज म्हणतात सोने आणि रुपये आम्हा मृत्यूके समान। काय नाही ती शाळा नसतली काय नसतला ह्या माणसाला खरोखर भरवसो नाही बघा। हे आता कृत त्रेता द्वापार आणि कली 4 युगापैकी हे चौथं युग किती 4,32,000 वर्षांचं पूर्ण झाली किती 5,125 वर्ष फक्त पूर्ण झाली म्हणजे 32,000 वर्ष सुद्धा पूर्ण झाली नाही। तर आज काय परिस्थिती आपल्या जगामध्ये चालली आहे म्हणजे हे पूर्ण युग आधी होईल की न होईल याचा सुद्धा भरोसा नाही। आणि तिथे आपला हा मानव देह ह्या मानव देहाचा सुद्धा काय भरोसा आहे बघा। एखादा माणूस आजारी पडू दे बघा बुवा आजारी पडू दे आता ह्याच्या घेऊन म्हणतात ना खूप चांगले। आता कोणा म्हणतो लोक काय वागदे भजन करता संजय पवार भजन करतात रे अरे बघ आम्ही भजन करतो आम्ही मराठू ह्या सांगा होतो नाही कुठली बालवाडीचा मृत्यू झाला आपलो बालवाडी म्हणजे शाळेत काय कोणाचो कोण आपला नाही ह्या जगात फक्त परमेश्वराचं नाम आपल्याला तारू शकता। माणसाचा तर काय खरा होईल कारण काय हो जो महिनोभर आजारी नव्हता त्याची कंडिशन त्याच्यात माहिती असतात। त्याचा महिनोभर त्याच्या अंगात पाणी नाही साबण नाही धड अन्न नाही आणि तो बिचारो ज्यावेळी आपल्यातून जाता तेव्हा ते का हायराटत खळ्यात पाणी गरम करतात मस्त की आंघोळ घालतात नाही जाऊन तो मांजर पण हाटतो काय काय परिस्थिती बघ आपल्या जीवनाची। जीवन तर असं कोण कोणा विचारित नाही तो जाग्यावर असताना तर हात बेकारच होत पण मेल्यानंतर काय उठा बोस। आता भले माझ्यासारखं मेलो म्हणजे मी मराचाही नाही मेलो आणि ह्यांका येतो आता ह्यांची बायको सांगतली काय टाइम हा तसं तुम्ही घासभर घ्या आणि जाया वाकडे कोण जातात ना तसं खाऊन घ्या कारण ते मुंबईकारी पाहुणे वगैरे येतात माणसं खूप वेळ लागतो रो तर तुम्ही तसं जेव्हा म्हणजे ते दाबून जेवतले आणि माका दहन करू घेतले आणि येतले ते येतले
लाकडा सोडतले आंबे आता होईल नाही होत चिचे 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 म्हणा किंवा सुरू त्याला पुराण लागणार नाही अशी लाकडा लोकांनी टाकलेली असली वणकी येते मोठे ते न फुटणारे वणके हाडून डाळतले आणि मग त्या माणसावर ते झोपयतो काय त्या माणसाची हाल हो न फुटणारे वणके बरी लाकडा नव्हती पहिली काही गावात पद्धत होती की घरातून एक माणूस मी लोक घरात सुद्धा लाकूड घेऊन जायचा पण आता नाही आता कधी पद्धती बंद झाली ती एकत्र लाकडा करतात त्यामुळे अशी लाकडं असतात की ती केव्हाच कोणा म्हणजे कंटाळा तरी संजय पवार बुवा सोडा ह्याच्यापेक्षा जरी दांडगट माणूस इलो त्याचा सुद्धा ती कुराणी फुटणार नाही अशी लाकडं बाजू टाकून दिली असत ना त्याचा ढाम डबक्या सरांना हात याचा मोठा आणि त्याच्यावर ठेवतो आणि मग तर काही डिझेल सांगत ना काय आता नाही गावाचा त्यामुळे कसं टायर घालतील मुळात काय कधी तो टायर करून पेटवतोय म्हणजे ही त्या मानव देवाचे हाल झालं म्हणून कुठेतरी त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि पुढे काळात गरजच आता स्त्री असो पुरुष असो लहान असो थोर असो सर्वांना ह्या नामस्मरणाची गरज आहे तुम्ही लिहू काय नको मी कुठे लिहितोय बा केव्हा लिखाण हा आपला विषय नसता नाही ती नाही पटन काही एक नाही काय मना वाटांचा बोलायचा पण त्याला जुळा बरा कडेच नाही पेट घातलं जाऊन लागा करू आता हे आहे तुझ्या मना इलो अमेरिका बरोबर काढता सोडून काय ना संजय पवार कुठे जाता बरोबर तुझ्या घराकडे येऊ शकतं म्हणजे एवढा करेक्ट झाला त्यामुळे आता काय मोठं अभ्यास कुठे करत नाही पुढे ते आहे ठेवायचा आणि आता बारी सुद्धा अशा होतले AI वर चलतले बारी काय करून एवढी गरज नाही ना तो उडायचो आणि आता मी आता प्रश्न घातलेले म्हणजे प्रश्न असो ना तो माहितीसाठी की तो आता काही शोधतो AI ला विचारतो लो की विकी पाण्याची माळ बघ का फक्त AI पोचणार नाही भूज किशात कागदात ते म्हणता पोचणार नाही किंवा एखाद्या भुईत जाऊन भूमीत खाली लावलं चित्त घेतो नाही पोचणार नाही तशी कधी जागा करूची ना आणि तुम्ही तर करू शकता तसा आता मुंबई घेतला जागा तर काय करा वर बिल्डिंग वर बांधण्यापासून ना आपण जितके खाली जाऊ गावात तितक्या खाली जायचा आणि तिथे इंटरनेट जाता नाही बोलता नाही असं जाऊन राहा काय असू दे देवांश कोटारकर यांकडून हे बहुमताचं पारितोषिक आलंय मंडळाचा तो स्वीकार करतो धन्यवाद 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 ईश्वरा तुला चांगली बरकत दे ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो आता तो लग्नाचा मगाशी विषय घेऊन सांगतो खरोखर 30-40 वर्षाचा मनुष्य म्हणजे लग्न वगैरे जुळा नाही पण एक निष्ठा त्याची मारुती रायावर होती भले तो पांडुरंगाचा काय वार असू दे सोमवार शंकराचा वार असू दे त्याचा डेली काय असायचा शरण शरण हनुमंता शरण शरण आणि खरोखर एक दिवशी त्याला मारुतीराया प्रसन्न झाले आणि सांगतायत वत्ता तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे तुला काय हवं तो वर माग त्यावेळी तो 40 वर्ष लग्न झालेला मनुष्य काय म्हणतो देवा तुम्ही जर एवढं माझ्यावर प्रसन्न झालात तर काय करा माझं लग्न होत नाही त्यामुळे कुठेतरी एक मुलगी बघा आणि माझं लग्न करून द्या मारुतीराय म्हणतात अरे मी तर बाल ब्रह्मचारी आणि तुझं लग्न कसं काय करून देऊ तर तो पुन्हा म्हणतो की ज्यावेळी द्रोणागिरी पर्वत तुम्ही ज्या ती उचलून आणलात त्या भक्तासाठी त्याआधी तुम्ही माझ्यासाठी सुद्धा तुमचा वसिला असू शकतो त्यावेळी त्यांनी काय केलं बघा त्या मारुतीरायाने चिठी लिहिली आणि ही नेऊन श्री रामचंद्रांजवळ दे त्यांनी चिठी घेतली आणि प्रभू रामाजवळ गेला आणि त्या रामचंद्राजवळ ती चिठी दिली रामचंद्राने वाचून पाहिली मारुतीरायाची चिठी आहे की हा माझा निश्चिम भक्त आहे ह्याचं लग्न
करायचं आहे. प्रभू रामचंद्राने त्याला तथास्तु म्हटलं आणि त्याचं ते लग्न लावून दिलं. कालांतराने त्याची बायको गायब झाली बुवा. कुठे गेली काय माहित. तो कंटाळला आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिरात गेला आणि प्रभू रामचंद्राला नमस्कार करतो आणि सांगतो, प्रभू रामचंद्रानू तुम्ही माझं लग्न लावून दिलं, पण आता ती बायको माझी कुठे गायब आहे. तिथे मारुती खाली बसलो होतो, झाल्या ठाडकन कानसुरात मारून दिल्या. अरे हो, त्याची बाय जेव्हा हळवली तेव्हा मी आणून दिलंय. त्याच्या घरी तू ते काय सोडून सांगतोस. म्हणजे इतकं विषय आहे, इतकं आपण परिस्थिती कशी काळाची चालली आहे. म्हणजे कोणतं काम कोणाकडे देऊ का ह्याचा सुद्धा खूप महत्व आहे. मारुती आणून देऊ शकता आपण, तो ब्रह्मचर्य असल्यामुळे देऊ शकता. असं विषय काही लिहा ना, लक्षात अशा माणसांका बोलायचो ना आपल्या खूप जीवात येतो. आम्ही बारी लागा म्हणून आम्ही बोलतो, पण नंतर ना घरात जायचं म्हणजे असं काही धरलं नव्हतं. काय त्याचं एवढं चांगलं माणूस आणि म्हणजे टाटा बिर्ला वगैरे फेल सगळे असा तो श्रीमंत माणूस त्या भरला गेला. एवढा मोठा सोना घेऊन येता, यांना भीती सुद्धा वाटत त्या जीवाची. कोणाची शुभ वाटेल लागत काय सगळं का बेकार होता. आता ह्याचा बंद करा, म्हणजे माझ्या हाती साधे राहा. कोण विचारणार तुझ्याकडे किती पैसे आले तुला, काय गरज नाही. बँक अकाउंट कोणी विचारतो नाही, काय नाही, काय गरज आहे ना. इथे फक्त विचारित काहीतरी काय बघ तुकारामान काय म्हटल्या, एकमताने काय म्हटले, संत वाङ्मयाबद्दल विचारित, देवांचा काहीतरी विचारित. पण तुमच्याकडे पैसे किती होत, घड्याळ कसला. आणि या घड्याळमुळे आता हे प्रकार बंद झाले. तो मोबाईलच्या पासून हे खूप जुन्या ह्या काळात माणूस दिसता मला. कसं आमच्या हातात किंवा घड्याळ नाही, अंगठी नाही, काही नाही, लिपस्टिक नसतली, तोंडात किंवा पावडर नाही. काय असत तर देतात कोणा घेता म्हणा काय तर. अरे गावठी माणूस आम्ही हो, सुधरून सांगता लिपस्टिक पटकन हे त्याला किती आवड हा लिपस्टिकची. माणसाची आवड सो कळता. मी असो बारीक बारीक बोला ना, तुझ्याकडे काय काय सगळं काढू शकत काय खरं बोलतो माणूस. तर असू दे, विरूपाचा भंग घेतो त्याला बारीक करण्यासाठी चहा देतो. अति वेळ सुद्धा हे हरी बारी आहे ना, गजरापर्यंत चालतात. कारण काय, एका त्यांच्याकडे गजर गेलो, मंत्री स्वतः अति काय करीत राहायची गरज. एक पॉइंट पकडून काय थोडक्यात केला तर पुन्हा माझ्याकडे गजर येणार. म्हणजे अशी बारी पूर्ण होऊ शकतं. कारण काय, हे लोक सुद्धा आता म्हणजे अख्खी रात्र जागरण करण्याची आता कोणती सरास कॅपॅसिटी नसतं. त्यामुळे त्यांना सुद्धा कुठेतरी टायमात 1-2 वाजले ना का लोक ऑटोमॅटिक घरात जातात. काही कोणती पद्धत कशी आहे बघलं, तुझ्या गजरा टायमा सगळा पब्लिक नाही आला, जो गजरच बरोबर नाही तो असा होता तसं होतं. म्हणजे निमित्त म्हणजे लोक त्या टायमात जो टाइमच झाला होता. त्याला माहिती नाही की आपण झोपण्यासाठी खूप आयुष्य असे पाय सोडून मस्त झोपात उतरा कायमस्वरूपी. ही फक्त जाग्या राहण्याची वेळ अजून लक्षात येणार नाही. तुझ्या स्वतः तसंच आयुष्य होईल. तुला सुद्धा तरी भजन केलं सगळं केलं तुला अजून माहित नाही की झोपा आपण खूप दिवस होत कायम झोपा उतरा. कसं पाय सोडशील तसो त्या जाग्या राहा भया. ही जागे राहण्यासाठी ती वेळ आहे. त्याचं नामच म्हणतो इथं जाग्यावर माका सुद्धा काही त्रास हा. पण मी काय करतोय मग शाप बारी बंद करून नाही. म्हणजे मध्ये असं कळलं की वाटलं की बारी बंद करायची, पण नाही त्याची इच्छाच नाही की तू येत राहावं. मग काय 10 इथं भुकले 4च घ्यायची. आपलं काही जमा व्हाय पण जागे राहता ना. झोपाचा असतं ना त्या मागच्या पेढ्यात मस्त की पाय सोडून झोपला असते. तो झोपायला देईना म्हणून तुझी झोपाची ही वेळच नाही. अजून 10-15 वर्ष 20 वर्ष अजून होऊ यांका कोण कोण असत ना त्यांना टप देईल. ते म्हणून लय फायदा होतं रे. त्यामुळे मला त्यांनी जिवंत ठेवलंय. आणि मी काही गोष्टी सांगतो आमचे अभिषेक शिरसाट खरोखर मला इतके लोक सांगतो काय त्या विचारांची परिस्थिती अशी आहे. काय होणार नाही. अभिषेक शिरसाट चांगले होणार आणि ते भजन सुद्धा करणार. ही काय मी ज्योतिषी नव्हे, त्याच्यावरती श्रद्धा माझी आणि ते सुद्धा भजनी बुवा कारण नामस्मरण. तुमचा स्वतःची वाईट काय आता जरी मी बोललोय की तुमचा काय वाईट घडाचा असला तर मी सांगतो नको बाबा, ही आपल्याकडे वृत्ती आहे. म्हणून आम्ही कुठेतरी तरुण जातो आणि तरण्याची किंवा बुवा म्हणतो नाव हा ती सगळी त्यांच्या वृत्ती खराब नाही, मनात कायच नाही. कोणी किती सांगायचा. एक असं बुवा भेटलो एका ठिकाणी बारी होती. बारी आमची तो बुवा इलो ते कसं बाजू ठेवलं होतं थोडक्या दिवसासाठी. तो इलो मला आयडिया सांगलो असं असं करू खाया बाबा नमस्कार होतं तुका करू जाऊ तर तू कर. मी असल्या विषयाने काही येऊ शकत नाही. कसं भले आमका तरी ठेवले बाजू
पण आमको बाजू ठेवत नाही. कसं काय संबंध येत नाही ना. आणि बाजू ठेवून बघल्याने तरी पब्लिक असा हा की वागदेकर बुवा होय सरळ पब्लिकच आहे करता की आहे तो का समजा की वागदेकर बुवा तू नाही बसा वागदेकर म्हणा तू रद्द चल म्हणजे असं विषय चालल्यामुळे ना हे आमका भारी येत असतं. आता मी घेणार नाही तो विषय नंतर तो पण तो भारी येतच. बुवानी किती जरा काय त्या करून काय वागदेकर बुवा बारी घ्या करून द्यायची नाही काय ऑटोमॅटिक त्यांना बसातच लागतं. आता तुमचा विषय आला का कसो ह्यांच्यात माझी ही पहिलीच बारी हा. ते म्हणतात की अनुभव काय नाही अनुभव गावल्यानंतर काय तर बघीन पण ह्यांनी बरेचसे माझे कॅसेट हिरो कॅसेट म्हणा काय काय ऐकलेला त्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे की काय बोहा ते असून अधिक काय चाळवा चढव करायची नाही. बडबडायचं फक्त बडबडायचं काहीतरी बोला भाई तुम्ही म्हणतास काय पवार बुवा बोलले नाही म्हणून ते बोलतात. नाही तर मी त्यांना धपका आहे म्हणून ते बोलतात. भीतीच तो बोलतात ते. ट्रम्प तात्या कसे आज बोलतात आज बोललेले उद्या ते बोलत नाही. उद्या ते व्हिडिओ बघल्यात तर दुसरं काहीतरी म्हणजे धमकी नुसती धमकी पोकळ धमकी. ट्रम्प तात्यांचं ऐकलात ना पोकळ धमकी काही येत नाही. पण ते शेवटी इराणवाले तर दुसरं बरोबर राम काढले आणि गंगा 10-15 वर्षाचा सुधरू लागात म्हणजे हो आर्थिक मंदी येऊ शकतो ना विषय काय. आणि आम्ही हसन घालून उपयोग नाही हो काय बेकार आहे ह्या जर लवकर नाही आटपलं ना तर त्याची झळा आमका सुद्धा भयंकर भोगतली बघा. कारण का ते तिथे काहीतरी गडबड करतील अधिक त्याला सगळं बंदच होईल. कारण का आम्ही सुद्धा त्या एकामेकाला अवलंबून असतं. कसा आता वागदेकर बुवा असतो एकटं म्हणून काही भारी होऊ शकत नाही. संजय पवार बुवा सुद्धा होईल म्हणजे सगळे लोक जिवंत राहायचे अशी सर्व देवाकडे मागणी करत असते. कारण काय कोणाचा वाईट हो आपला बरा होत त्याला म्हणजे ही आपली वृत्ती आहे. बाकी तुम्हाला काय होत ना आता काहीतरी बोलता येते 100% या असा जरा तसा आला काहीतरी वेडा वाकडा करू फायदा नाही तर पर्याय ना पैसे घेतलेले असू दिले आणि हे आमच्यापेक्षा जास्त घेतात ना. मुंबईचं सांगतो ना जरी गावातले असते मुंबई बँक ठरवलं अभ्यास काय मुंबई आणखी 5,000 आणखी जादा सांगतात कसे मुंबईत नसतो हे आधी 4 दिवस येऊन ना मस्त आरामोरी केली असते ही सगळीच गोष्टी कर घ्यायची. आता मध्ये जगात झालं म्हणजे आमच्या ह्याच्या सहवासातलीच व्यक्ती जे असेच जमा करतात चला बुवा मुंबई मुंबईलो तसा मोठासा काय नसतं ह्या मुंबईवर काय नाही काय मुंबई केली कोणी या आज ऐकण्याची मुंबई नव्हती. मुंबईत तर खरी गिरणी कामगारांची आणि कोळी लोकांची मुंबई. आज तिथे परिस्थिती नाही. दत्ता सामान गेले गिरणी कामगार गेलो हळूहळू मराठी संपली जातात त्या मुंबईतून आणि हे म्हणतात असो कायदो करू कोण तसो कायदो करू कायदे सगळे धाब्यावर बसले कायद्यात कोणी विचारणार नाही सगळा उलट चाललेला. कारण का परिस्थिती कशी हा कलियुग हा किती तू जरी चांगल्या करून बघलंस वाईट लोक गाडी घालतली आणि तू वाईट बघत राहू जेवढा पब्लिक ऑटोमॅटिक जमा जाताला म्हणून मी काय करतोय जितकी चिडेपणा करू का होती किती करतोय तुझ्या मी आज वाईट वागलोय तुझी नाट कशी म्हणू ह्याच्या पाठी ठेवलंय ना ह्या सगळ्या पब्लिक माझ्या बाजूने फक्त काय का आपली होती त्या कशा वागते करते मित्राची त्रास फळ काढतात बाकीचे सगळे ना माझ्या बाजूने तरी की अजून मोड आमचं ठिकाण पण दुसरीसवर घेऊन येत बसा म्हणजे एवढं कलाकार आहे लोकेबुवांच्या भजनात जे व्यक्ती आहे दिगंबर त्याला सुद्धा आनंद होईल की वागदेकर करताना 1 नंबर करता हे तर तुमचा मित्र असतात पण भजनाचे जे शौकीन असतात ते म्हणतात खरोखर वागदेकर पोहायचा बरा करतात म्हणजे अशी आज परिस्थिती म्हणजे वाईट रित्या करायचा पण आम्ही तसा करू शकत नाही. काय बंधन आपण हॅक बंधन बाहेर गावात तसं काहीतरी करू घेता असू दे रूपात खरी मी एवढं बोलण्याची गरज नाही. कारण बारी सुरुवातच त्यांच्याकडे असल्यामुळे मी काही एक पॉइंट त्यांच्याजवळ ठेवले की बारी पुढे चला होईल म्हणून. आता त्यांनी एक अभ्यास करतो हा की जमिनी कवा बारी आता पुढे कशी करायची गजर माझ्याकडे येतो लो तेव्हा काहीतरी भरभरून वगैरे काय उपयोग कसो नाही हा मी काय बोलायचंच नाही असं समजा. आणि तुम्ही एक शब्द बोलू नका त्या शालीचा पवित्र राखा असा माझा म्हणणं. उगाच काय म्हणतात तो धोडो मारून आपल्या अंगाची वाट लावून घ्यायची नाही.
मुकुट मनोहर रूप सुंदर मुकुट मनोहर रूप सुंदर
रे